गुड मॉर्निंग. एक्सपेक्टेशन होतं की या बनाना याच्यामध्ये तरी चांगलं लागेल, पण हे माझ्याला गिळवलं नाही गेले. नेक्स्ट टाईम मी कधीच बनाना ओट्समध्ये नाही टाकणार. नट्सच ठीक आहेत, पण हे नाही. त्याच्यानंतर मी घेतलेले भेंडे बनवायला. आणि मीनवाईल म्हणजे माझ्या गॅसचं लोकेशन चेंज झालं आहे, कारण की मी थर्ड फ्लोअरला राहते आणि वरती टेरेस आहे. त्याच्याचमुळे पाणी टपटप व्हायला सुरू झालं आहे. म्हणजे माझ्या घरात जी तोडफोड दिसते ना, ही सगळी गेल्या वर्षी केली होती, कारण की इकडे लिकेज होतं आणि यावर्षी इकडे आहे. आणि मी बनवायला घेतलेली भेंडी मस्तपैकी शेंगदाण्याचं कूट टाकून, कारण की काहीतरी वेगळं खायचं होतं. डाळ भात नुसता खायचा मन नव्हतं, नाही तर मला डाळ भात नुसतंही आवडतं. पण बोललो चला भेंडी आणल्यातच, एकच भाजी आणते, त्याचा वापर करावा म्हणून. डाळ किती मस्त दिसते बघा. डाळ, भात आणि भेंडीची भाजी हा माझा आजचा मेन्यू होता. त्यानंतर माझी व्हिडिओ अशी ब्लर का होते, दिसते असं होते, हे का स्टेबल होते. हां, एवढं कपडे धुवायचे मला यार. आज माझ्या रडायचा दिवस आहे यार. ही सिरीज इतकी रडवते. ज्याला एकदा ही सिरीज बघा यार, खतरनाक इमोशनल आहे. मी कालपासून या सिरीजशी ॲडिक्टेड झाली. व्हेन लाईफ गिव्हिंग इज ट्रॅजेडीज. खतरनाक रडवते यार ही, खतरनाक. मी अक्षरशः कालपासून नुसती रडतो. एक एक सीन झालं का रडतो मी. इतकी इमोशनल स्टोरी यार. एवढी आय गेस मी याच्या पहिले एवढी इमोशनल स्टोरी कधी बघली असेल कोरियनमध्ये. सो मच. हा हा.